नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी, यूपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही अद्यापपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे. आज दिनांक 13 सप्टेंबर. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, नुकताच महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार कुणाकडे सोपवण्यात आला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, आचार्य देवव्रत. मित्रांनो, सीपी राधाकृष्णन जे आपले मावळते राज्यपाल आहे, त्यांची भारत देशाचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली, त्यामुळे हे पद आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवण्यात आलं, यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. तर आता सीपी राधाकृष्णन म्हणजेच त्यांचं पूर्ण नाव आहे चंद्रपुरम पोन्नुसामी राधाकृष्णन, हे राज्यसभा म्हणजेच संसदेचे जे वरिष्ठ सभागृह आहे त्याचे सभापती झालेले आहेत. त्यांना आपल्या देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिलेली आहे. या सभागृहाचे नेते सरकारी पक्षाचे जे पी नड्डा, जगत प्रकाश नड्डा आहेत, तर विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षाचे मल्लिकार्जुन खरगे हे आहेत. कनिष्ठ सभागृह लोकसभा, ज्याचं 18वी लोकसभा जी निवडणूक झाली त्यानंतरची जे अध्यक्ष आहेत ते आहेत ओम बिर्ला, हे राजस्थान या ठिकाणावरून लोकसभेचे सदस्य आहेत, खासदार आहेत. तर सभागृह नेते अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि विरोधी पक्ष नेते आहेत राहुल गांधी. तर हा इम्पॉर्टंट चार्ट आहे. चला पुढे वळूया. बघा, प्रश्न क्रमांक 2, स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 मध्ये 10,00,000हून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत कोणते शहर अव्वल स्थानावर आहे? तर यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 इंदूर हे शहर अव्वल क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3, नवी दिल्ली येथे सुरू झालेल्या जगातील पहिल्या डिजिटल आदिवासी विद्यापीठाचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी, आदि संस्कृती. बघा, जगातील पहिलं डिजिटल आदिवासी विद्यापीठ, त्यामुळे हे महत्वाचं आहे, याला इम्पॉर्टंट म्हणून नोट करा. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4, संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स 2025 चा विषय काय आहे? म्हणजेच थीम काय आहे? तर याची थीम आहे सुधारणांचे वर्ष आणि भविष्यासाठी परिवर्तन, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5, प्रोफेसर व्ही के गोकार पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, आनंद डी पाटील. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, उल्हास न्यू इंडिया लिटरली प्रोग्राम अंतर्गत देशातील चौथे पूर्ण साक्षर राज्य कोणते ठरले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, हिमाचल प्रदेश. बघा, भारतातील पूर्ण साक्षर जे राज्य घोषित करण्यात आले त्यामध्ये मिझोराम 98.2% या ठिकाणी साक्षरता आहे, हे पहिले पूर्ण साक्षर राज्य आहे. गोवा 99.5% साक्षरता, दुसरे पूर्ण साक्षर राज्य. त्रिपुरा 95.6% साक्षरता, तिसरे पूर्ण साक्षर राज्य. हिमाचल प्रदेश 99.30% साक्षरता, चौथे पूर्ण साक्षर राज्य. आणि लडाख जून 2024 मध्ये 97% साक्षरता, पहिले पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश बनलेले आहे. त्यामुळे हा पण चार्ट खूप महत्वाचा आहे, याचा लागले स्क्रीनशॉट घेऊन ठेवा किंवा नोट करून ठेवा. ठीक आहे, चला पुढे बघा. 7वा प्रश्न, स्पेनच्या कोणत्या खेळाडूने 2025 च्या US ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद जिंकले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, कार्लोस अल्काराज. प्रश्न क्रमांक 8,
US ओपन टेनिस 2025 चे उपविजेते कोणत्या खेळाडूने जिंकले उपविजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकले आहे? तर याचंही उत्तर आहे ऑप्शन बी, यानिक सिन्नर. प्रश्न क्रमांक 9, फ्लेमिंगो क्रूझ क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी, युक्रेन. प्रश्न क्रमांक 10, कोविन पोर्टल कोणत्या मंत्रालयाद्वारे चालवले जाते? आणि हे चालवले जाते केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 11, सागरमाथा मैत्री अर्थात सागरमाथा फ्रेंडशिप 2025 हा संयुक्त लष्करी सराव नेपाळ आणि कोणत्या देशांदरम्यान होईल? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे चीन. नेपाळ आणि चीन दरम्यान. बघा, आपण काही देश आणि सराव त्यांच्या सरावाचे नाव हे बघणार आहोत. ऑस्ट्रेलिया, ऑसिंद्र, बांगलादेश, संजीवनी, बोंगो सागर, इजिप्त सायक्लोन 2 हॅब्स, फ्रान्स वरुड, गरुड, फ्रिंजेक्स आणि शांती, इंडोनेशिया गरुड शक्ती, जपान जिमेक्स, ड्रामा गार्डियन, सहयोग केजिन, कझाकिस्तान काझिंद, किर्गिस्तान कांजार, मलेशिया हरिमो शक्ती उदार शक्ती, मालदीव एक्सरसाइज दोस्ती एक्वेरिन, मंगोलिया नोमॅडिक एलिफंट, नेपाळ सूर्यकिरण, ओमान नसीम अल बहल अल नफाज 5, रशिया इंद्र, सिंगापूर सिम्बेक्स काजिंद, श्रीलंका सिनलेक्स मित्रशक्ती सिम्बेक्स, थायलंड मैत्री व्यायाम एक्स आयुथा, यूके अजय वॉरियर कोनकन इंद्रधनुष्य काळापत शक्ती, उझबेकिस्तान एक्स डस्टलिक, USA वज्रप्रहार युद्धाभ्यास, व्हिएतनाम फिनबॅक्स आणि कंबोडिया सिनबॅक्स असं भारतासोबत युद्ध सराव असणाऱ्या या देशांच्या नाव आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12, भारताने 2025 मध्ये कोणत्या देशाला हरवून पुरुष आशिया कप हॉकीचे विजेतेपद जिंकले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, दक्षिण कोरिया. प्रश्न क्रमांक 13, 8 सप्टेंबर या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन 2025 ची थीम काय आहे? तर याची थीम आहे डिजिटल युगात साक्षरतेला प्रोत्साहन देणे. प्रश्न क्रमांक 14, 2025 मध्ये एकात्मिक उष्णता आणि शीतकरण कृती योजना जारी करणारे पहिले शहर कोणते आहे? तर हे शहर आहे भुवनेश्वर, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15, जागतिक आध्यात्मिक परिषद 2025 चे आयोजन कुठे करण्यात आले? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए, उज्जैन. प्रश्न क्रमांक 16, पहिली आंतरराष्ट्रीय पाली परिषद 2025 कोणत्या ठिकाणी आयोजित केली गेली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, कॅन्डी, श्रीलंका. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17, भारत प्रथमच कोणत्या ठिकाणी पुरुष आणि महिला विश्व बॉक्सिंग चषक स्पर्धा आयोजित करणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ग्रेटर नोएडा. प्रश्न क्रमांक 18, आरोग्य सेवा क्षेत्रात AI चे निरीक्षण मजबूत करण्यासाठी भारत कोणत्या नेटवर्क मध्ये सामील झाला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, हेल्थ अल ग्लोबल रेग्युलेटरी नेटवर्क म्हणजेच GRN. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19,
राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क 2025 च्या एकूण क्रमवारीत कोणते IIT अव्वल स्थानावर आहे? ऑप्शन बी IIT मद्रास. प्रश्न क्रमांक 20. राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क 2025 नुसार कोणते विद्यापीठ देशातील सर्वोत्तम म्हणून घोषित करण्यात आले? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी भारतीय विज्ञान संस्था IISc बंगळुरू. 21वा प्रश्न. राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क NIRF 2025 नुसार भारतातील सर्वोत्तम व्यवस्थापन महाविद्यालय कोणते आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए IIM अहमदाबाद. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. तुम्ही जर अद्यापपर्यंत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ते यासाठी करा कारण पोलीस भरती असो, सरळ सेवा असो, MPSC असो, UPSC असो, स्टाफ सिलेक्शन कमिशन असो, बँकिंग असो, ग्रुप डी असो, ग्रुप सी असो, कुठल्याही परीक्षेसाठी विचारण्यात येणारे करंट अफेअर्सचे चालू घडामोडीचे जे प्रश्न असतील त्याचं उत्तर तुम्हाला येणार नाही असं होणार नाही. त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, दररोज आपला येणारा व्हिडिओ बघायचा आहे, सोबत आपली PDF वाचायची आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल सोबत अपडेट राहायचं आहे. क्विज स्वरूपात प्रश्नांची एकदा प्रॅक्टिस करायची आहे. तुमचा एकही मार्क कुठेही जाणार नाही याची आम्ही शाश्वती देतो. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक यू सो मच.